दादांनी गेल्या 9 फेब्रुवारीच्या दिवशी महाराष्ट्रातल्या मुलींना उच्च शिक्षण मोफत केलं जाईल अशी घोषणा केली होती. आता ॲडमिशनला सुरुवात झालेली आहे, पण अजूनही तो शासन आदेश काढलेला नाही. दादांना कदाचित त्या घोषणेचा विसर पडला असेल, म्हणून दादांना बदाम खायची आवश्यकता आहे असं आम्हाला सगळ्या महिलांना वाटलं. त्याच्यामुळे आम्ही दादांना त्यांच्या मंत्रालयाच्या पत्त्यावरती त्यांनी केलेल्या घोषणेची आठवण करून देणारं पत्र, निवेदनाच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर एक बदाम हे त्यांना पाठवतोय. आणि जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रातनं 1,00,000 पत्र आणि त्याचबरोबर बदाम हे आमच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनींनी त्यांना पाठवलेले आहेत. लवकरच दादांना ते भेटतील, दादा बदाम खातील आणि दादांना दिलेली घोषणा आठवेल. तुम्ही बोलले होते आता मगाशी की पुण्याचे पदाधिकारी ज्यांचं तिकीट कापलं होतं, चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरचं काय दादांनी काल सांगितलं की ते कोल्हापूरचे आहेत, त्याच्यामुळे त्यांना बदाम खायची आवश्यकता नाही. मला एवढंच म्हणायचं आहे की दादांना ॲटलिस्ट हे आठवलं, त्याच्यामुळे मी त्यांची मनापासून आभार व्यक्त करते की त्यांना हे आठवलं की ते कोल्हापूरचे आहेत. कारण मागच्या वेळेस त्यांनी कोल्हापूर सोडून पुण्यात येऊन माझ्या एका भगिनीचं तिकीट कापलं आणि त्या तिकिटावरती ते पुण्यातनं निवडणूक लढवली आणि निवडून आलेत. दादांनी आता कोल्हापूरचे आहेत सांगितले, तर आता यावेळेस त्यांनी कोल्हापूरमधून उमेदवारी करावी